सर्व स्पर्धकांना माझा नमस्कार। आपण नदी जी आहे प्रणाली रिव्हर सिस्टीम त्याचे जे आहेत दोन प्रकार पाहिले होते, एक समजदार आणि दुसरं हेकड। तर आज आपण काय पाहणार, हेकड परावर्ती नदी प्रणाली। हेकड नदी प्रणाली कोणकोणते आहे ते आज आपण पाहणार। इनसिक्वेंट ड्रेनेज सिस्टीम समजून घ्यायचं एकदम मस्तपैकी, आणि मग उदाहरणादाखल आपण इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये कोणत्या नदी प्रणाल्या ज्या आहेत हे परावर्ती नदी प्रणाल्यांमधल्या कोणत्या उपवर्गीकरणात येतात ते पण पाहून घेऊया। ठीक आहे, चलायचं चला। तर पहिल्यांदा आहे परावर्ती नदी प्रणाली, इनसिक्वेंट ड्रेनेज सिस्टीम, हेकड नदी प्रणाली। हेकड नदी प्रणाली का त्या व्हिडिओमध्ये सांगितलाय, पाहिला का तो व्हिडिओ? नाही पाहिला? अच्छा, पाहिला तर काय हरकत नसेल, पाहिला तर तो समजून घ्या, म्हणजे तुम्हाला सिक्वेंट आणि इनसिक्वेंट समजून जाईल। ठीक आहे, हा काय अस्वभावभूत नदी प्रणाली, म्हणजे स्वभाव याचा न मानणारा आहे। अनुषांगिक इनकॉन्सिक्वेंट रिव्हर सिस्टीम आहे। ही स्वतःचा स्वभाव स्वतःचा प्रवाह बदलवत नाही, काहीही होऊन जाव, पण बदलवत नाही तर आपल्याला असं दिसतं की नदी प्रवाहित होत असते तेव्हा बरेच वेळा आपल्याला पृष्ठभागाच्या दृष्टिकोनातून दोन गोष्टी दिसून येतात। एक, पृष्ठभागाचे वरचा थर आणि खालचा थर वेगळ्या संरचनेचा असेल, म्हणजे वरचा थर एखादा सॉफ्ट रॉक असेल तर खाली हार्ड रॉक असेल, किंवा खाली हार्ड रॉक असेल तर म्हणजे सॉफ्ट रॉक असेल तर वर हार्ड रॉक, काही राहू शकतं। दुसरं, नदी वाहत आहे मस्तपैकी आणि अचानक एखादा उठाव झालाय, नदी म्हणते हे कार वा मधात पहाड कुठून आला, तू तर नव्हतास आधी, है ना, चल हट बाजूले। तब जेव्हा मधात पहाड येते अचानक, नदी मस्त वाहत आहे आणि पहाड येते मधात अचानक ना, नदी म्हणते तू आलासच करून, चल हट तिकडे, तर त्याला आपण म्हणतो अँटेसिडंट, पूर्वोत्पन्न पूर्ववर्ती अँटेसिडंट। म्हणजेच काय तर खालील खडक स्वाभाविक रचनेत बदल झाला असला तरी सुद्धा ही जशी व्हायची तसंच वाहते। मधात पहाड आला, नव्हताच बापू, मी बरोबर जात होतो माझ्या रस्त्यानं, तू मधात आलास, चल होय तिकडे, असं जेव्हा म्हणते अँटेसिडंट। आणि पूर्वारोपित अधिरोपित जी आहे तर ती काय करते, मस्तपैकी छान आहे म्हणते, बढियापैकी सॉफ्ट रॉक आहे म्हणते, असं सॉफ्ट पोहाले मस्त वाटते म्हणते, सॉफ्ट। आणि मग खणून झालं की खालचा लागते हार्ड, ते म्हणते बापू मला सवय आहे सॉफ्टची, तू बी होय सॉफ्ट, असं जेव्हा म्हणते तेव्हा सुपर इम्पोज पूर्वरोपित, खालील स्वाभाविक रचनेचे स्वरूप जरी वेगळे असले तरी जसं पोहाचं जसं प्रवाहित व्हायचं तसंच ती प्रवाहित होते। दॅट मीन्स these two types of rivers never change their course and pattern. ते स्वतःचे प्रवाह आणि प्रारूप नेहमीच टिकवून ठेवतात, कोणते मूड कधीच बदलवत नाही, जरी स्वाभाविक रचना बदलली तरी, जरी फिजिकल नेचर ऑफ सरफेस इज चेंज। पहिल्या याच्यात नदी वाहत आहे सरळ, मधात पहाड तयार झाला, या पहाडाले गायब। इथं नदी वाहत आहे, वर मस्तपैकी पृष्ठभाग आहे, खालचा पृष्ठभाग उबड खाबड झाला, जशी अशी वाहते इथं तशीच वाहीन, ते बदलवणार नाही। क्लिअर, लक्षात आलं? सुपर इम्पोज जी आहे तिले एपिजेनेटिक पण म्हणतात किंवा सुपर इंड्युस्ड पण म्हणतात। नावं अल्टरनेटिव्ह लक्षात ठेवायचे रे बाबा, कधी अशानं कधी तशानं प्रश्न विचारतात, मग आपण म्हणतो वाचलं तर नाही बाबा हा कोणता हो, तर हे थोडेसे नावं लक्षात ठेवायचे। ठीक आहे, आता आपण दोघांना थोडस समजून घेऊया कसं काय होते। ज्या अँटेसिडंट, अँटे म्हणजे पूर्वी, अँटी म्हणजे पूर्वी, पूर्वोत्पन्न म्हणजे आधीच उत्पन्न झाल्या, याचा अर्थ काय हे आपल्याला कॉन्टेक्स्चुअली समजायचं, रिलेटिव्हली समजायचं, की एखादी नदी प्रवाहित होत होती
एखादी नदी प्रवाहित होत होती, तिचा उगम झाला, तयार झाली सगळी, आणि कुठल्याही तरी भूगर्भीय हालचाली झाल्या आणि हालचालीमध्ये पर्वत रांगा तयार होऊन गेल्या. उभार होत होता, उभार होत होता. लक्षात घ्या, ते इथे काय आहे, रिव्हर अशी वाहत होते बघा, ही रिव्हर वाहत आहे, आय रिव्हर. रिव्हर वाहत असताना हा उभार आहे बघा, एंडोजेनेटिक फोर्स आहे ना, गर्भीय जे आहे तिथे फोर्स तयार झाला, त्याच्यामुळे पहाड तयार झाले. ह्या पहाडाचं त्याने काय केलं, खनन केलं. ह्या पहाडाचं काय केलं, त्या पहाडाला असं का की बाबा मी असं असं वाहत चाललो, इथं पहाड तयार झाला, आता मी अशी बाजूने जाईन बाबा, कायले बाबा त्याला खोद ना. ती काय म्हणते, बापू तू मदत केल्या, मी तुला तर खोदीनच, मी अशी सरळ चाललो, सरळच चाली, है ना. का ते इथे म्हटलेलं आहे, पूर्वोत्पन्न म्हणजे मी पूर्वीच आहे, तू मधात आधी आलास, नंतरचा होस, तू गायब हो. अशी जी प्रवाह प्रणाली असते त्याला आपण अँटेसिडंट म्हणतो. याच्यामध्ये नदी आधीच उगम पावलेली आहे, ऑलरेडी होती, एस्टॅब्लिश झालेली होती. भूगर्भीय हालचालीमुळे पर्वतरांग तयार झाली, उभार तयार झाला. त्या उभाराला खनन करण्याचं काम जे करते अँटेसिडंट. क्लिअर, लक्षात आलं. ओके. इथे सुपर इम्पोज्ड पूर्वरोपित प्रवाह प्रणाली, याच्यामध्ये आपल्याला दिसतंय की पहिलं बघा, हा ज्याच्यावर नदी वाहत आहे, हा एरिया कसा आहे, सॉफ्ट रॉक दिसतोय असा, आणि काही उभर खापर नाही, काही नाही. पण खाली काय आहे, त्याचा खालचा बेडरॉक, त्याच्यामध्ये बॅथोलिथ वगैरे काहीतरी असेल, है ना, असा उभार आहे काहीतरी. आता इथून ह्या नदीला खणून टाकलं, हे खणून झालंय पूर्ण, हे बघा इथे पूर्ण खणून. आता हा उभार वर आलाय. नदी म्हणते नाही बाबा, मला तर सरळ सरळ जायची सवय आहे, तू खालचा आला, तुला खोदून टाकला, आता खालून आला उभार, तर तो म्हणते नाही, मला सवय आहे सरळ जायची, मी सरळ जाईन. तर हा उभार खोदते, हा उभार खोदून टाकते, हा उठाव खोदून टाकते. दिस रिलीफ इज बिंग इरोडेड, है ना. ते इरोड केल्यामुळे ती नदी सरळ सरळ जाते आणि इथे आपल्याला असं खोल खाई तयार होताना दिसते. गेटिंग द पॉइंट, लक्षात आलं. म्हणजे याच्यात फरक काय आहे, याच्यामध्ये नदी ऑलरेडी होती, मधातच भूगर्भीय हालचाली झाल्या, पर्वतरांग तयार झाली, त्या पर्वतरांगेला खोदून ती जशी आहे तशीच समोर वाहत गेली, म्हणून अँटेसिडंट. याच्यामध्ये दोन भूपृष्ठभाग आहेत, वरचा थर आणि खालचा थर. वरचा थर वेगळ्या प्रकारचा आहे, त्यानुसार ती वाहत होती, त्याला स्वभावाला वाहत होती. मग खालचा थर बदलला, मग ती मध्ये स्वभाव बदलत नाही, मी जसं आहे तसंच वाहत जाईल, म्हणून त्याचं खनन करते. अशा वेळेला आपण म्हणतो सुपर इम्पोज, त्याच्यावर इम्पोज केली, खालच्या थरावर स्वतःचं इम्पोजिशन करून दिलं. क्लिअर, लक्षात आलं. ठीक आहे, दोघांमधला फरक लक्षात आला, क्लिअर झाला. ओके. आता आपण बघूया की बाबा का असं करते, का असं करते, तिला मजा काऊन येते अशी. तर सर्वात महत्वाचं आहे, लक्षात घ्या. सहसा नदीचे पात्र जे खनन करते ना, खनन करते, धरत्यान पहाड ह्या फाड 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 मांजी खोदून टाकला, तसा नाही. मांजी म्हणजे हे जबरदस्त मांजी आहे, हे लाखो करोडो वर्षाचं मांजी आहे. आमचा मांजी 10-20 वर्षाचा, इथला करोडो वर्षाचा. तर मांजी ते इथं काय आहे, मृदू खडकांचं आहे. नदीचं पात्र कसं आहे, सॉफ्ट रॉक आहे इन जनरल, कंपॅरेटिव्हली इरोड करू शकते, असंच आहे, सहज रीतीनं इरोड होऊ शकते. दुसरं, रिजिनवेशन होत आहे नदीमध्ये, आणि त्याच्यामुळे आणि पावसाच्या पाण्यामुळे ते व्हॉल्यूम ऑफ वॉटर वाढलं. व्हॉल्यूम ऑफ वॉटर तर दबाव, प्रेशर, खननाची कॅपॅसिटी आहे ना, इरोजनची कॅपॅसिटी वाढली, त्याच्यामुळे ते करू शकते. तिसरा आहे, नदी प्रणालीतील खडकांत भेगा आणि सांधे आहेत, जॉईंट्स आणि क्रॅक्स आहेत, आणि जॉईंट आणि क्रॅक असेल त्याच्यामुळे ते खनन करणं शक्य आहे, अदरवाईज खनन करणं शक्य झालं नसतं. आता अँटेसिडंटच्या बाबतीमध्ये अजून एक महत्वाचं आहे, वेदर द ऑल रिव्हर्स विच वेअर एस्टॅब्लिश बिफोर द रिलीफच्या पूर्वीच एस्टॅब्लिश होत्या, त्या सर्व नद्या अँटेसिडंट रिव्हर होतात काय, तर असं नाही, असं नाही. केव्हा होतात, मग कोणत्या कंडिशन मध्ये होतात, तर आपल्याला असं दिसेल, जर लक्षात घ्या, खूप महत्वाचं आहे, जर खननाचं कार्य, खनन जी शक्ती आहे, खननाची कॅपॅसिटी जी आहे,
आणि रिलीफ जे आहे म्हणजे उठाव, त्याची उठावाची गती आणि खननाची कॅपॅसिटी हे दोन्ही समसमान असेल तर, किंवा खननाची कॅपॅसिटी उठावापेक्षा जास्त असेल तरच, तर आणि तरच, when the capacity of erosion and the pace of relief is equal, सारखी असेल त्या. म्हणजे जसं उदाहरणार्थ आपण जर घेतला की पर्वतरांग अशी तयार होत आहे, ज्या गतीनं ती तयार होत आहे त्याच गतीनं हे खननाचं कार्य करत असेल, खननाचं हे तरच अँटेसिडंट रिव्हर्स आपल्याला दिसून येतील. जर नाही, जर उठाव हे जलद गतीनं झालं असेल आणि खननाचं कार्य त्या कॅपॅसिटीमध्ये नसेल तर तिथे अँटेसिडंट राहणार नाही, म्हणजे तिथे इनसिक्वेंट रिव्हर राहणार नाही, तिथे अनुगामीच रिव्हर राहील, कॉन्सिक्वेंट रिव्हर राहील, सिक्वेंट रिव्हर राहील, कॉन्सिक्वेंट नाही सिक्वेंट रिव्हर राहील, अनुगामी रिव्हर राहील. गेटिंग द पॉइंट. म्हणजेच अँटेसिडंट रिव्हरची मेजर कंडिशन काय, तर नदीचे खनन कार्य, नदी तर आधीच असली पाहिजे, नदी आधीच एस्टॅब्लिश असली पाहिजे. दुसरं, नदीचे खनन कार्य जे आहे त्याची कॅपॅसिटी उभाराच्या गतीच्या पेक्षा अधिक किंवा समान असली पाहिजे. क्लिअर, लक्षात आलं. अदरवाईज असं होणार नाही. इन जनरल ऑलमोस्ट ऑल फोल्डेड माउंटन्स मध्ये आपल्याला अँटेसिडंट रिव्हर दिसतात, बट ऑल रिव्हर्स ऑफ द फोल्डेड माउंटन्स आर नॉट अँटेसिडंट रिव्हर्स. लक्षात घ्या. कारण की काही नद्या त्यानंतर म्हणजे उभार झाला असेल, पर्वतरांग तयार झाली असेल आणि नंतर जर नद्यांचा उगम झाला असेल तर त्या सिक्वेंट नद्या राहतील, त्या उतारास अनुरूप राहतील. गेटिंग द पॉइंट, राईट. ठीक आहे. हिमालयन रिव्हर्स, इन जनरल हिमालयन रिव्हर्स आर कन्सिडर्ड ॲज अ अँटेसिडंट रिव्हर्स. क्लिअर, ओके, ठीक आहे. इकडे जर बघितलं आपण तर पेनिन्सुलर रिव्हर्स, द्वीपकल्पीय नद्या आपल्याकडच्या कृष्णा, गोदावरी ज्या आहेत, महानदी ज्या आहेत, ह्या काय आहेत, ह्या आहेत सुपर इम्पोज्ड. कसं, तर आपल्याला दिसतंय की खाली भूपृष्ठ होता, लाखो वर्ष लाव्हा जो आहे असा बाहेर खतखत खतखत निघत होता आणि ह्या लावाचा लाखो किलोमीटरचा थर तयार झाला. ह्या थरावर नद्यांचा उगम झाला आणि नद्यांचा उगम झाल्यावर त्यांचं खनन कार्य सुरू झालं, है ना. इरोजन वर्क सुरू झालं, खनन कार्य सुरू झालं. खनन करता करता हा जो पृष्ठभाग आहे असा सण पहाडवाळ काहीतरी असा बॅथोलित वगैरे, हा खनन इथपर्यंत आल्या. इथपर्यंत आल्यावर हा तर सरळ मार्ग होता, मस्त है ना, प्लेन. बरोबर आहे. लावामुळे प्लेन होता. आता याच्यात खोदत आला ना पहाड आला. ते म्हणे बापू मला सरळ जायचं आहे. आता हे असं आलं तर मी काय असं फिरून जाऊ की, इकडून नाही जाऊ, मी सरळ जातो, म्हणून याला खणून टाकलं. म्हणजे इथेही खनन केल्या जाते, इथेही खनन केल्या जाते. इथलं खनन नदी आधीच होती, नंतर भूरूप तयार झालं म्हणून खोदलं. इथलं खनन वरचं भूरूप वेगळं होतं, खालच्या भूरूप मध्ये पहाड आलं म्हणून त्याला खोदलं. दोघांमधला फरक लक्षात आला. क्लिअर. ह्या कोणत्या, पेनिन्सुलर रिव्हर्स. आता आपण जर अँटेसिडंट रिव्हर किंवा सुपर इम्पोज रिव्हर बघितलं तर त्याचे दोन मुख्य भूरूप आपल्याला दिसणार, कारण की खननाचं कार्य करतात आणि खोलवर खोदतात. हेडवर्ड इरोजन, आपलं डाऊनवर्ड इरोजन होतं, डाऊनवर्ड इरोजन भरपूर होतं, डाऊनवर्ड कटिंग भरपूर असते. पहाड खोदतात म्हणून घडई तयार होते. घडई म्हणजे अशी बिलकुल उंच कडा असते असा, आणि असं खोदकाम केलेलं असतं. बरोबर आहे, कारण की इरोजन कॅपॅसिटी भरपूर असते म्हणून घडई तयार होते. दुसरं असं की मुख्य नदी जी आहे त्या मुख्य नदीचं हे खोदकाम चालू राहते. मुख्य नदी पूर्णपणे एस्टॅब्लिश झाली, सगळं काम झाल्यावर उपनद्या तयार होतात. ह्या मुख्य नदीचं काम, खोदकामाची कॅपॅसिटी जास्त आहेत,
हेवी खोदकाम करते, त्यामुळे ती गॉर्ज तयार करते सॉरी, हा ना, घडई तयार करते. घडई तयार केल्यामुळे इतर नद्या ज्या आहेत उपनद्या त्या तेवढ्या काही कॅपॅसिटीच्या नसतात, म्हणून त्या राहतात वर. त्यांचं खोदकाम व्हायचं अजून, त्या राहतात वर आणि ही नदी राहते खाली. त्याच्यामुळे इथे आपल्याला काय दिसते, वॉटरफॉल. ह्या मुख्य नदीमध्ये ह्या नद्या पडतात, तिथे काय दिसते, वॉटरफॉल, पाणी पडताना दिसते. म्हणजे ह्या नद्याची व्हॅली वर आहे आणि ही खाली आहे, याची व्हॅली, याची दरी खाली आहे, म्हणून ह्या व्हॅलीज आपण काय म्हणतो, हँगिंग व्हॅली, लोमती दरी. हँगिंग व्हॅली, लोमती दरी. तर दोन हे भूरूपे तुम्हाला अँटीसिडंट आणि सुपर इम्पोज या प्रकारच्या नदी प्रणालीमध्ये दिसणार. क्लिअर? आता आपण बघून घेऊया दोन प्रकारच्या आपल्या इंडियाच्या कॉन्टेक्स्ट मध्ये, अँटीसिडंट रिव्हर्स आणि सुपर इम्पोज रिव्हर. पुनरुत्पादन प्रवाह प्रणालीमध्ये जर अँटीसिडंट ड्रेनेज सिस्टीम बघितली तर हिमालयन रिव्हर आहे. हिमालयन रिव्हर, हिमालयामध्ये 3 रेंजेस आहेत. ग्रेटर हिमालय, बृहद हिमालय त्याला हिमोद्री म्हणतो, लेसर हिमालय किंवा मध्य हिमालय हिमाचल म्हणतो, आणि आउटर हिमालय, बाह्य हिमालय किंवा शिलालेख म्हणतो. म्हणजे जर आपण असा इंडियाचा मॅप घेतला ह्या साईडला, तर हा झाला बृहद हिमालय, याच्यामधला हा झाला मध्य हिमालय, आणि हा भाग झाला शिवालिक रांगा. आलं लक्षात? 3 रांगा तयार झाल्या. या 3 रांगा म्हणजे या 3 रांगांपैकी किती रांगांना कोणत्या नदीने फोडलं त्याच्यानुसार अँटीसिडंट फिक्स होते. तर 3 लेयर्ड अँटीसिडंट कोणाचं आहे, तर इंडस, सतलज, गंगा, कोसी, घागरा, ब्रह्मपुत्रा, अजून 2-4. पण मुख्य ह्या नद्या, ह्या तिन्ही याच्यातून निघालेल्या आहेत रे बाबा. तिन्ही याच्यातून निघालेल्या आहेत. तिन्ही याच्यातून निघालेले, हे बघा आपल्याला दिसते इकडे आहे, हे इकडून गेलेलं आहे, है ना. ट्रान्स हिमालयामधून सगळ्या निघालेल्या आहेत नद्या ज्या आहेत त्या तिन्ही, म्हणजे हेही क्लिअर, हेही क्लिअर, हेही क्लिअर, तिन्ही पाड खोदून टाकले. झेलम, रावी, यमुना, रामगंगा यांनी 2, हिमाचल आणि शिवालिक. कधी कधी प्रश्न विचारला आहे, लक्षात ठेवा. झेलम, रावी, यमुना, रामगंगा. त्याच्यानंतर एकच शिवालिक, ह्या छोट्याशा आहेत नद्या, नंतर खूप नंतर तयार झाल्या उपनद्याच्या नद्या. उपनद्या आहेत कामला, राप्ती, गोला, ह्या ज्या आहेत ह्या नंतर तयार झाल्या. त्याच्यामुळे यांनी एकच पाड खोदला, यांनी 2 फाड, यांनी 3 फाड. लक्षात ठेवायचं, पाठ करून घ्यायचं, ठीक आहे. ह्या मुख्य नद्या आहेत त्याच विचारतात. आता जर आपण सुपर इम्पोज पाहिला तर हा जो परिसर आहे बघा, हा जो आहे परिसर, हा जो परिसर आहे एवढा असा है ना, हा आहे द्वीपकल्पी. आणि याच्यामध्ये तुम्हाला कृष्णा, भीमा, मांजरा आहे, त्याच्यानंतर गोदावरी, पैनगंगा, वर्धा, महानदी, ह्या सर्व नद्या ज्या आहेत खाली पेन्नार वगैरे, ह्या नद्या काय आहेत, याच्या ह्या बेसाल्ट लावावर तयार झाल्या आहेत. त्या लावाचं खनन करून टाकलं. आता खालचा जो पृष्ठभाग आहे तो अँटिक्लाइन्स वगैरे आहे, म्हणजे उभार आहे, आणि त्याच्यात खोदकाम करत आहेत. त्याच्यामुळे इथे सुद्धा तुम्हाला मोठ्या घडई है ना, कॅस्कॅडिंग वॉटरफॉल्स, निक वॉटरफॉल्स, असे बरेचसे वॉटरफॉल्स वगैरे आपल्याला खूप सुंदर सुंदर, बाहुबलीचे वॉटरफॉल, ते सगळे इथं पाहायला भेटते. गेटिंग द पॉइंट? लक्षात आलं का? तर याला म्हणतो सुपर इम्पोज ड्रेनेज सिस्टीम. क्लिअर? काही इश्यूज नाही. अभ्यास करता, अभ्यासासाठी ऑल द बेस्ट.